कोल्हापूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात भेदरलेल्या 8 वर्षीय मुलगा गवताच्या गंजीत लपला होता। रणवीरच्या पायावर कुत्र्याच्या चाव्यामुळे किरकोळ जखम झाली होती। प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे। पार्थ पवारांच्या वादग्रस्त जमीन प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित तहसीलदार आणि तलाठींवर कारवाई केली आहे, पण तहसीलदार आणि तलाठी आपण सही केलेलीच नाही असं सांगतायत। मग त्यांच्यावर कारवाई का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्यात राजेंद्र फाळके यांच्या राजीनाम्यानंतर जुने निष्ठावंत 81 वर्षीय ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांची दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोवर्धन पूजेच्या दिवशी महिलेने बैलाची पूजा करताना मंगळसूत्र बैलाच्या माथ्याला लावले। त्यानंतर औक्षण करत असताना बैलाने ताटातील ते नैवेद्य समजून गिळले। अखेर 14 दिवसांनी ऑपरेशन करून बैलाच्या पोटातील सोनं बाहेर काढण्यात आले। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंची दुकाने हवीत, दुसऱ्या कुणाला जागा दिली जाणार नाही, याकडे लक्ष द्यावे असं आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलंय। दारू पिऊन सातत्याने आईला मारहाण करणाऱ्या पित्याचा 16 वर्ष एकुलत्या एक अल्पवयीन मुलानं राहत्या घरात पोटात चाकू खुपसून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा गंगाखेड तालुक्यातील इसाद येथे घडली आहे। छत्रपती संभाजीनगर नावाच्या बोर्डाखालील लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागूनही फोनवर सतत ठार मारण्याच्या धमक्या येत असल्यानं जीवन जगणं असह्य झाल्यानं तरुणाने थेट आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं असलं आणि मदतीचा तपशीलही जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणारी रक्कम आणि जाहीर पॅकेज यात तफावत दिसून येत आहे। या संदर्भात शेतकऱ्यांचा असंतोष व्यक्त होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखा अध्यक्षकांची बैठक झाली। यावेळी काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा असे म्हणत ठाकरे यांनी शाखा अध्यक्षांना फटकारले। सार्वजनिक सेवा सुविधांसाठी राखीव भूखंड मिळवून देण्याच्या आमिषाने हडपसर परिसरातील महम्मदवाडी येथील एका डॉक्टरांची 24 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेसह 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा शारीरिक छळ करून घटस्फोट देण्यासाठी मानसिक दबाव आणला, त्यामुळे विवाहितेने फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। कोंढवा पोलिसांनी पती, सासू, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। बल्लारपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड छोटू सूर्यवंशी टोळीतील तब्बल 10 जणांविरुद्ध मोक्का कलम लावण्यात आले असून चंद्रपूर पोलिसांनी टोळीचा कणा मोडण्यास यश मिळवलंय। सोलापूर विमानतळ परिसरात पतंग उडवण्याच्या घटना वारंवार होत आहेत, त्यामुळे काल कोम्बिंग ऑपरेशन करत पतंग उडवणाऱ्या लोकांवर खटले दाखल केल्याची माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे। एजन्सीद्वारे केअरटेकर म्हणून कामाला लागलेल्या 21 वर्षीय तरुणीचा ठाण्याच्या एका उच्चभ्रू सोसायटीतील व्यक्तीनं विनयभंग केल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। डॉक्टर अनिल गर्ग असे या 70 वर्षीय आरोपीचं नाव आहे। DRIनं ऑपरेशन व्हाईट क्वाड्रॉन अंतर्गत वलसाडमध्ये अल्प्राझोलम बनवणारा ड्रग्सचा छुपा कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईमुळे आसपासच्या राज्यात चालणाऱ्या एका ड्रग्स तस्करीच्या नेटवर्कला उद्ध्वस्त करत 4 जणांना अटक करण्यात आली आहे। केरळमध्ये एका विवाहित महिलेनं आपल्या 12 वर्षांच्या मुलीवर आपल्या प्रियकराला बलात्कार करायला लावलाय। या प्रकरणात दोषी आढळल्यानं न्यायालयानं या आरोपी महिलेला आणि तिच्या प्रियकराला तब्बल 180 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। सोबतच 11,70,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। 7 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या एका नक्षलवादी महिलेनं पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले। कमला सोडी असे या महिलेचं नाव असून ती 30 वर्षांची आहे। कमला सोडी ही कट्टर नक्षलवादी म्हणून नक्षलवादी संघटनेत सक्रिय होती। बिहार विधानसभा निवडणुकीत जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महुआ मतदारसंघातील उमेदवार तेजप्रताप यादव यांनी मतदान केलं। यावेळी जर संधी मिळाली तर आपण मुख्यमंत्री होण्यास तयार आहोत, मात्र तो निर्णय जनतेचा आहे असं त्यांनी स्पष्ट केले। IRCTCने नोव्हेंबर महिन्यात उत्तराखंडच्या चोपता, तुंगनाथ, चंद्रशिला आणि देवरियाताल या 4 आयकॉनिक ठिकाणांचा 5 दिवसांचा ट्रेकिंग टूर आयोजित केलाय। माहितीसाठी आणि ऑनलाईन बुकिंगसाठी प्रवासी IRCTCच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात। भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाचा फोन आलाय। त्यांना भारताच्या पारदर्शक निवडणूक प्रणालीचा अभ्यास करायचा आहे, यासाठी ते आपले खासदार पाठवणार आहे। कॅनडात मास व्हिसा कॅन्सलेशनची तयारी सरकारकडून करण्यात येत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासारखे कॅनडाचे पंतप्रधान कारणी उचलणार आहेत। यामुळे भारतीयांना मोठा धक्का बसू शकतो। जपानमधील उत्तर अकिता प्रांतात अस्वलांच्या हल्ल्यानं हाहाकार माजलाय। 54,000 अस्वलांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने थेट सैन्यास पाचारण केलंय।
यासाठी सरकार आणि सैन्यात एक करार झालाय। पाकिस्तानच्या तरबेला धरणात 636 अब्ज डॉलर्स किमतीचे सोन्याचे भांडार सापडले। या शोधाने देशाला परदेशी कर्जातून मुक्त करण्याची क्षमता असल्याचं म्हटलं जातंय। लवकरच सोन्याचे उत्खनन सुरू होण्याची शक्यता आहे। बी फार्मसी आणि डी फार्मसी प्रवेशाची चौथी फेरी गुरुवारपासून सुरू होत आहे। पहिल्या 3 फेऱ्यांनंतरही 17,690 जागा रिक्त आहेत। 6 नोव्हेंबरला तात्पुरती यादी जाहीर होईल। विद्यार्थ्यांनी 10 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी 9 नोव्हेंबर 2025 रोजी परीक्षा आयोजित केली आहे। गैरप्रकार केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल। परीक्षा उपकेंद्रांवर वेळेपूर्वी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला प्रशासनानं पूर्ण शुल्क भरण्यास सांगून डांबून ठेवलं। या प्रकाराची तक्रार सीईटी सेल, DMER आणि MUHS कडे करण्यात आली आहे। जगातील सर्वात लोकप्रिय डेटिंग ॲप टिंडरवर आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक नवीन फीचर येतंय। केमिस्ट्री नावाच्या या फीचरमुळे वापरकर्त्यांच्या वैयक्तिक छायाचित्रे आणि मजेदार प्रश्नांच्या उत्तरावरून त्यांच्या व्यक्तिमत्व, आवडी आणि जीवनशैलींचा सखोल अभ्यास होईल। भारत सरकारने आरोग्य विमाच्या प्रीमियमवरील GST रद्द केला असला तरी त्याचा ग्राहकांना विशेष फायदा झालेला दिसत नाही। बहुतेक विमा कंपन्यांनी त्यांचे प्रीमियम लक्षणीयरित्या वाढवले आहेत, जे 10% ते जवळजवळ 37% आहे। ज्येष्ठ कन्नड चित्रपट अभिनेते हरीश रॉय यांचं निधन झालंय। या बातमीनं इंडस्ट्रीतील त्यांचे सहकलाकार आणि चाहत्यांना धक्का बसलाय। KGF मध्ये रॉकीच्या चाचांच्या भूमिकेतून हरीश रॉय यांना लोकप्रियता मिळाली होती। अंमलबजावणी संचालनालयानं 1xBet मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या 11 कोटी 14 लाख रुपयांच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।